होता चौकात, तुला कशी माहिती पडते? मी ओपन चॅलेंज करते, वंदना बिरारी नाही पाळलं तर वंदना बिरारी नावाची नाही. समजलं तुला? अरे उमेदवार असे असतात. हा उमेदवार मी काय बोलले तुला? कशा पद्धतीने डायरेक्ट उमेदवार आहे ना तो? नाही पण उमेदवाराने असं बघायचं असतं का? आणि बीजेपीचा ना संस्कार आहेत का तुझ्यात? संस्काराचा पत्ता नको आणि पैशाच्या जुगार माझ्या उमेदवारीच्या माघारीसाठी मी जात होते. तो रस्त्यात उभा होता आणि जरा थोडस त्याने वेगळ्या अँगलने हे केलं, कारण त्याला वाटलं होतं की बॉ बिरारींना ज्या गटातून उमेदवारी पाहिजे तिथून आपण आलो, म्हणून जरा थोडीशी त्याला एक उमेदवारीचा माज आला होता आणि त्या अनुषंगाने त्याने केलं. मी यांना म्हटलं सोडून द्या म्हटले अशांना, तर तो प्रत्युत्तर केलं आणि मग तिथे बाचाबाची झाली. परंतु जेव्हा आपण उमेदवार असतो, कितीही काही झालं तरी डोक्यावर बर्फ ठेवून तोंडात साखर ठेवून आपण एक एक मत मागत असतो. जर यांना उमेदवारी दिली म्हणून एवढा माज आला असेल तर जनता याचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही. आम्ही पण 4-4 वेळा नेतृत्व केलेले, निवडून आलेलो आहे. जनतेच्या याच्यात आपण कसं वागायचं याचं भान उमेदवारांना नसतं. तुम्हाला बीजेपीचं तिकीट कोणत्या दरवाजाने मिळालं हे जनजागृती आहे, मग तुम्ही वागता कसे जनतेशी? आज जर न काही असताना तुमचा एवढा माज आहे, धोरण काय असेल? उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराजी. आमची नाराजगी नव्हती. पहिला विषय तुम्ही लक्षात घ्या, आमचा विषयच नव्हता आणि त्याने प्रत्युत्तर केलं वेगळ्या पद्धतीने, म्हणून हा वाद झालेला आहे. आणि तो त्याने मला डायरेक्ट बोलल्यावर यांच्याशी त्याची बाचाबाची. दादा आम्ही आधी बिरारीने 30 मध्ये उमेदवारी मागितली होती. पक्ष बोलला तुम्ही 31 मध्ये उमेदवारी घ्या. 31 मध्ये उमेदवारी पुरुषांमधून ह्यांना देईल त्यांना जाईल. शेवटच्या क्षणापर्यंत चढाओढ चालू होती. त्याच्यात त्याला उमेदवारी मिळाली. त्याला त्याचा आसुरी आनंद झाला आणि आसुरी आनंदासाठी त्याने आज तो आम्हाला खजील कसं होता येईल याचा त्याने प्रत्यय दाखवला आणि त्या प्रत्ययाला मी विरोध केला, म्हणून त्यांनी यांना बदलावली केली. भारतीय जनता पार्टीत आम्ही प्रवेश केलेला होता आणि त्या अनुषंगाने आम्ही मी 31 मध्ये माझ्या गटातून उमेदवारी घेतली होती, तर माझ्या गटात मी माघारी गेली ना. शिरसाट यांनी असं म्हणलंय की पहिले तुम्ही अपशब्द वापरले असं त्यांचं. अहो मी कशाला त्यांना वापरू? आम्ही माझ्या नवऱ्याला म्हटलं चला सोडून द्या विषय, निघूया पुढे. आम्ही आमचं चाललो. अपशब्द वापरायचा जर समजा आता दुनिया एवढी वापरेल, तुम्ही मतदारांपर्यंत जातात, कोण कोण काय बोलतो, मग तुम्ही काय मारामाऱ्याच करणार का? हे मला उत्तर द्या ना. आता तुमची पुढची भूमिका काय? जे काय झालं मी आता त्याची पोलीस कारवाई करणार.